सिमिलर म्हणजे सारखे, समान. आता हे साइन बघितलंय तुम्ही? काय हे साइन? काय हे? कॉन्ग्रन्स. काय साइन आहे? कॉन्ग्रन्स म्हणजे एकरूप. मराठीमध्ये याला काय म्हणतात? एकरूप. आता याच्या खालचं हे जर मी पुसून टाकलं तर हे झालं समरूप. काय झालं? एकरूप म्हणजे दोन बुक आहे. आता ही मॅथची ही बुक घेतली मी, ती मॅथची बुक दे, आणि ही मॅथची दुसरी बुक घेतली. ह्या दोन्ही बुक कशा आहेत? सारख्या आहेत. तंतोतंत जुळतात की नाही? यांची लांबी, रुंदी, उंची ही काय तंतोतंत जुळते, म्हणजे हे एक सारखे आहेत. त्याची झेरॉक्स कॉपी काय? ही मागच्याची पुढे, बरोबर. पण समरूप, समरूप म्हणजे सपोज आता हे दोन भाऊ आहेत. हा एक भाऊ, याचं नाव होतं ए बी सी. हा काय? हा एक भाऊ होता आणि हा दुसरा भाऊ पी क्यू आर. आता हा भाऊ मोठा होऊन गेला आणि हा छोटाच राहिला. पण दिसायला दोघे सारखे आहेत की नाही? हा मोठा झाला आणि हा छोटाच राहिला. दिसायला दोघे सारखे आहेत, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते दोघे काय? समरूप आहेत. काय? समरूप आहेत, सिमिलर ट्रायंगल आहेत. मग आता जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांचे जे लगतचे कोन आहे म्हणजे त्याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. काय म्हणतात? करस्पॉन्डिंग अँगल आर इक्वल. आता त्यांचे लगतचे कोन म्हणजे काय म्हटलं जातं? आता जेवढा ए असेल तेवढाच काय असेल? पी असेल. जेवढाच बी असेल तेवढाच काय असेल? क्यू. जेवढा सी असेल तेवढाच काय असेल? आर. मग चला लिहू आपण. इन ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रन्स ट्रायंगल पी क्यू आर. चला मग अँगल ए जेवढा आहे तेवढाच काय अँगल पी आहे, बरोबर. जेवढा अँगल बी आहे तेवढाच काय अँगल क्यू. जेवढा अँगल आर आहे तेवढाच कोणता अँगल येईल? अँगल सी. समजलं? जेव्हा दोन ट्रायंगल हे सिमिलर असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा सिमिलर असतात. म्हणजे जेव्हा दोन, आणि आता जर त्यांचे अँगल सारखे तर दुसरी गोष्ट काय इथं? साईड. जर त्यांचे अँगल सारखे असतील तर त्यांच्या साईड सुद्धा काय असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. काय असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. आता करस्पॉन्डिंग म्हणजे लगतच्या साईड आर. हा बेटा, इन रेशो. कशा असतात त्या दोन्ही? रेशो मध्ये असतात. मग आता तुम्ही म्हणाल रेशो मध्ये कशा असतात? आता जेवढीच ए बी असेल तेवढी काय असेल? पी क्यू आर. मग मी असं लिहू शकते का? ए बी अपॉन पी क्यू लिहू शकते ना, कारण त्या दोन्ही काय आहेत? प्रमाणात आहे. क्यू आर जेवढी असेल तेवढीच काय असेल तुमची? बीसी असेल. जेवढी क्यू आर आहे तेवढीच काय आहे तुमची? बीसी. आता जेवढी तुमची पी आर आहे तेवढीच काय असेल तुमची? एसी. आपण इकडे पहिले हे लिहिली का? मी हा ऍक्च्युली कोण काढायला पाहिजे. बीसी अपॉन काय आहे? क्यू आर. आणि जेवढी तुमची एसी असेल तेवढीच काय असेल तुमची? पी आर. समजलं का? समजलं? यस बोला. समजलं? यस यस यस. जायचं पुढे? जायचं का? चला चला. टाकताय का? नाही. आता बघा, जर एखादी त्रिकोण हा सिमिलर असेल तर ह्या 2-3 गोष्टीवरून ठरवल्या जातं. पहिली गोष्ट, त्याच्यासाठी काही टेस्ट आहे. याच्यासाठी काही टेस्ट आहेत. त्या टेस्ट नुसार आपण सांगतो की हे दोन्ही ट्रायंगल काय आहे? समरूप आहेत, सिमिलर आहेत. आता याच्यासाठी ज्या टेस्ट आहेत त्या कोणकोणत्या आहेत? 3 टेस्ट आहेत. थायरॉइडची टेस्ट, बीपीची टेस्ट, बरोबर ना? नाही, त्या नाही. पहिली टेस्ट आहे यस एस एस. बा बा बा. मराठी एकदम मस्त आहे. डायरेक्ट बाबा बाबाला आठवायला लावते मॅथ मध्ये. बा 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 बा. हा, ते वेगळी आहे. साईड साईड साईड, बाजू बाजू बाजू. चला इकडे लक्ष द्या. हा हा, समजतंय तुम्हाला? इकडे लक्ष द्या. काय याचं नाव? बा बा बा.
बा बा बा. आता इथं लक्ष द्या. आता इथं जेव्हा साईड ही जेव्हा ही टेस्ट असेल तेव्हा तुम्हाला काय सॉल्व्ह करावं लागेल. इथे दोन ट्रायंगल दिलेले आहे. याचं नाव ए बी सी. हा छोटा भाऊ याचं नाव काय आहे पी क्यू आर. जास्तच छोटा झाला का असं वाटतंय. बरं जाऊ द्या. आता सपोज ही आहे ए बी, ही तुम्हाला 6 दिलेली आहे, ही आहे 3. इथे बी सी दिलेली आहे तुम्हाला 8, ही आहे 4. इथे दिली आहे 10, ही आहे तुम्हाला 5. मग आता तुम्हाला जर दोन त्रिकोण साईड 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 याच्यानुसार जेव्हाही काढायचं असेल लक्ष द्यायचं. साईड एस 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 ही टेस्ट जेव्हा लागेल बा 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 ही जेव्हा टेस्ट लागेल तेव्हा तुम्हाला तिन्ही साईड दिलेल्या राहतील. जेव्हा तिन्ही साईड दिलेल्या असतील तेव्हा कोणती टेस्ट यूज करायची एस एस एस. एक्झाम मध्ये एका मार्क साठी तर विचारले जाते. चला इकडे लक्ष द्या. आता कोणकोणता ट्रायंगल आहे. इथं कोणता त्रिकोण आहे पहिला ए बी सी आणि दुसरा कोणता आहे पी क्यू आर. मग आता ए बी सी आणि पी क्यू आर जर हे तिन्ही त्रिकोण त्या तिन्ही साईड जर सेम असतील तर आपण याच्या आधी बघितलंय की त्या काय असतील प्रोपोर्शन मध्ये असतील. त्यांच्या साईड काय असतील जर दोन ट्रायंगल हे सिमिलर असतील तर त्यांच्या साईड प्रोपोर्शन मध्ये असतील. जसं आपण पाहिलंय ए बी भागेला काय येईल पी क्यू. काय येईल ए बी भागेला पी क्यू. ए बी किती आहे मग 6. पी क्यू किती आहे 3 आहे का 3. 3 दुने 6. किती उत्तर आलं याचं 2. आता दुसरी साईड कोणती आहे बी सी. अपॉन काय येईल क्यू आर. बी सी किती आहे 8 आणि क्यू आर किती आहे 4 आहे का 4 दुने 8. तिसरं काय आहे ए सी अपॉन काय आहे पी आर. एवढं येईल की नाही. एसी किती आहे 10 आणि पी आर किती आहे 5 आहे का 5 दुने 10. किती आले 2. किती आले 2 मिनिट. मग खाली लिहायचा देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी आर. कशाच्या नुसार बाय एस 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 टेस्ट. बा बा बा. आता इथं दुसरी टेस्ट आहे तिला म्हटलं जातं ए ए टेस्ट किंवा त्याला मराठीत म्हटलं जातं को को. कशाचा को कोको कोलाचा को कोको पावडरचा को. हा नाही रे कोकोची बाटली. आता को को म्हणजे ए ए टेस्ट. आता ए टेस्ट मध्ये काय अँगल अँगल म्हणजे 2 अँगल याच्यामध्ये काय दिलेलं असेल 2 अँगल. आता इथं काय आहे ए बी सी आणि हा काय आहे पी क्यू आर. आता ए बी सी हा काय पी क्यू आर. सिद्धार्थ दिसतंय का तुला. बरं ए बी सी आणि पी क्यू आर याच्यामध्ये अँगल बी अँगल क्यू. आता याच्यामध्ये काय सांगितलंय अँगल बी आणि अँगल क्यू हा काय असेल सारखा आहे. कोको आहे म्हणजे 2 अँगल 2च अँगल तुम्हाला नेहमी दिलेले असतील आणि ते काय असतील सारखे. इथे पण डॉट आहे इथे पण डॉट आहे म्हणजे ते दोघं काय सारखे. इथे हॅश आहे इथे पण हॅश आहे म्हणजे ते सुद्धा काय सारखे. आता इथे काय ए बी सी याच्यामध्ये 2 अँगल दिलेले आहेत. दोन्ही अँगल काय सिमिलर आहे. कधी 3 अँगल दिलेले असतील 2 दिलेले म्हणजे तिसरा काय असणार आहे सिमिलर असणार आहे. समजलं समजलं समजलं. चला इकडे लक्ष द्या. समजलं आता यस म्हणत जा. आता इथं इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल कोणता आहे पी क्यू आर. एबीसी अँड पी क्यू आर बरोबर. आता एबीसी मध्ये काय सांगितलंय अँगल बी जेवढा आहे तेवढाच काय अँगल क्यू म्हणजे कोण बी आहे तेवढाच काय कोण क्यू असेल. कोण सी जेवढा आहे तेवढाच काय असेल कोण आर असेल. बरोबर. जेवढा सी आहे तेवढाच काय आर आहे. मग आता
इथं काय लिहिलंय मी, त्रिकोण ABC कशाशी सिमिलर आहे, ट्रायंगल PQR. आता इकडे लक्ष द्या बरं का, इथं प्रपोर्शन नेहमी असं पाहिजे. इथं जर सेकंड नंबरला बी आणि क्यू सेम आहे, सेकंड नंबरला बी आहे, तर इथं सुद्धा सेकंड नंबरला क्यू पाहिजे, कारण याच्या समोर सिमिलर क्यू आहे. ज्याच्या सेकंड नंबरला सी आहे, इथं सुद्धा सेकंड नंबरला काय पाहिजे, आर पाहिजे. काय पाहिजे, आर पाहिजे. बाय कोणत्या टेस्टने सिमिलर आहे, बाय टेस्ट. कोणत्या कसोटीनुसार, कोको कसोटी, कोको कोलाच्या, कोको कोला समजला. सास भी कभी बहुती, सास का नाही. साइड अँगल साइड म्हणजे बाजू कोण बाजू, बा को बा. कोणती कसोटी, बा को बा. ऐकलंय का याचं नाव, 9वीत ऐकलं असेल, अभ्यासला पण असेल. बा को बा, बाजू कोण बाजू. आता इथं 2 त्रिकोण आहेत, याला नाव दिलं ABC, याला काय नाव दिले, PQR. आता ही आहे 6, ही आहे 3, ही आहे 8, ही आहे 4, आणि इथं एक कोण दिलेला आहे, तो किती आहे, 60 डिग्री. कितीचा आहे, 60. हा सुद्धा कितीचा आहे, 60. कितीचा आहे, 60. मग आता तुम्हाला सर्वात इथे पहिलं काय दिलंय, कोणता त्रिकोण आहे पहिला, ABC. दुसरा काय आहे, PQR. समजलं इथपर्यंत, एस बोला, SS. पुढे जायचं, चला मस्त. आता याच्यामध्ये 2 साईड काय असतील, प्रपोर्शन मध्ये असतील, कारण 2 साईड दिलेल्या आहेत की नाही आपल्याला. मग पहिली साईड घेऊ आपण, AB अपॉन काय आहे, PQ. 6/3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. उत्तर काय आलं, 2. दुसरं काय आहे, QR. किती आहे, 8/4. 4 आहे का, 4 4 2 8. किती आलं उत्तर, 2. दोन्ही साईड आहे का प्रपोर्शन मध्ये. तिसरी गोष्ट काय आहे, हा अँगल, तिसरी साईड दिली का नाही. जेव्हा 2 साईड दिलेल्या असतील आणि एक अँगल असेल, तेव्हा कोणती असेल, 6 म्हणजे बाको बा. 2 बाजू आणि एक कोण, बाको बा. कोणती पायल, बाको बा. शाबासती, समजते का. मग कोणता अँगल आहे तो, अँगल C = कोणता अँगल येईल बेटा इथं, कोणता अँगल येईल, C च्या बरोबर कोणता कोण आहे, हा C आहे. याच्या बरोबर कोणता येईल, व्हेरी गुड, कोणता येईल, R. कितीचा आहे तो, 60चा. किती आहे, 60. मग आता 2 कोण आहेत आणि एक अँगल आहे, म्हणून हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, सिमिलर आहेत. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. त्याच्यानंतर बाय टेस्ट किंवा SAS म्हणजे बाकोबा कसोटीनुसार. समजलं, लिहून घ्या ते. आता अशी डायग्राम कधी बघितली का रे, कधी बघितलेली आहे. आता इथं ABCD आणि याला नाव दिलं मी M. आता सांगा इथे किती ट्रायंगल आहे, 2 ट्रायंगल आहे. कोणता ट्रायंगल आहे, पहिल्याचं नाव काय आहे, ABM. काय ABM. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, CDM. कोणता घेऊ, CDM. बरोबर, समजलं. 2 ट्रायंगल आहेत तिथं. आता हे दोन्ही ट्रायंगल म्हणजे दोन्ही त्रिकोण सिमिलर आहेत का, कशावरून, सारखे दिसतात. ज्यांना हे ट्रायंगल सिमिलर आहे हे जर माहिती असेल तर त्यांनी ठरवून घ्यायचं की आपण 90च्या वरती राहू. तुम्ही खूप हुशार पोरं आहे, तुम्ही कुठेही गेले तर 90च्या वरती राहा. आता असा जेव्हा ट्रायंगल असतो तेव्हा इथं एक हा अँगल आणि हा अँगल, इथं हे जे दोन्ही अँगल आहेत याला म्हणतात व्हर्टिकल अपोजिट अँगल. कोणते म्हणतात,
वर्टिकल अपोजिट अँगल, म्हणजे हा अँगल दोघांमध्ये कॉमन आहे की नाही. परत काय आहे, अंधेरा कायम राहील, शक्तिमान आहे की नाही. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल काय एकामेकाच्या अपोजिट आहे. हा वरती जातो तर हा कुठे खाली. आणि जेव्हा दोन ट्रायंगल व्हर्टिकली अपोजिट असतात ते काय असतात, इक्वल असतात. काय असतात, इक्वल म्हणजे सारखे असतात. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगलचं माप काय असेल, सारखं असेल. म्हणून हे दोघेही काय असतील, सारखे असतील. म्हणजे कोणता अँगल सारखा आहे, अँगल एम इज इक्वल टू अँगल एम. त्याच्यानंतर याला म्हणतात VOA, म्हणजे व्हर्टिकल अपोजिट अँगल, परस्पर विरुद्ध कोन. परस्पर विरुद्ध कोन. समजलं, व्हर्टिकल अपोजिट अँगल, परस्पर विरुद्ध कोन तिथं लिहायचं. आता हा जर ट्रायंगल सेम असेल तर याच्यातला हा आणि हा सुद्धा सेम असेल. रिझन काय आहे, ते एकाच ट्रान्ससेव्हरल वरती आहे. व्हेरी गुड. ते काय आहे, एकामेकाचे अल्टरनेट अँगल आहे. काय आहे, अल्टरनेट. व्हेरी गुड, हुशार आहे. हे याच्यावरचे, मग हा काय असेल, याच्या सेम असेल. म्हणजे हा काय, त्याच्या अल्टरनेट. ट्रान्ससेव्हरल वरती आहे ना ते, एक वरच्या साईडला एक खाली आहे, म्हणून ते दोघे काय इक्वल आहेत. मग अँगल ए इज इक्वल टू अँगल डी. कोणता आहे, अल्टरनेट अँगल. त्याला म्हणतात. दुसरा आहे सी जेवढा असेल तेवढाच काय असेल तुमचा बी. हा सुद्धा काय तुमचा अल्टरनेट अँगल आहे. मग आता हा अँगल सेम आहे, हा अँगल सेम आहे, हे दोन अँगल सेम आहे, म्हणून तो ट्रायंगल काय आहे, सिमिलर आहे. तो ट्रायंगल काय आहे, सिमिलर आहे. कोणत्या टेस्ट नुसार, तिन्ही सेम आहे म्हणून अँगल टेस्ट. याला ए टेस्ट पण म्हणू शकता किंवा अँगल टेस्ट सुद्धा म्हणू शकता. बाय असं उदाहरण आलं तर सुटेल का, नाही. सोडवता येईल. एका मार्क साठी येतं बरं का असं. आता याच्यावरचे आपण उदाहरण बघू. आता इथे एक जादू आहे. आता इथे काय आहे, जेव्हा ट्रायंगल मध्ये ट्रायंगल असतो, काय असतो, ट्रायंगल मध्ये ट्रायंगल आहे. आणि असा ट्रायंगल आहे हे उदाहरण कसं ओळखायचं माहितीये, त्याच्यामध्ये हा एक पॉइंट कॉमन आहे, ते दुसरं पहिलं दिसतंय. त्याच्यामध्ये नेहमी काय असतं, AB इज पॅरलल टू CD. ही लाईन नेहमी या लाईनला काय असते, पॅरलल असते. जर ती पॅरलल दाखवलं जाईल तरच ते काय असतील, दोन ट्रायंगल असतील. आता याच्यामध्ये काय आहे, त्याला नाव दिलं C, ABC. आणि याला नाव दिलं, काय नाव देऊ याला, MN. किंवा याला PQ. आता इथे किती त्रिकोण झाले, दोन. किती त्रिकोण झाले, दोन. पहिला कोणता आहे, ABC. दुसरा कोणता आहे, PQC. पण या दोघांमध्ये कोणता त्रिकोण सेम आहे, कोणता अँगल सेम आहे, कॉमन कोणता अँगल आहे यांच्यामध्ये, एकच तो कॉमन आहे यांच्यामध्ये, हे वाला काय आहे, सेम आहे की नाही. आता इथं जेवढा हा अँगल असेल तेवढाच काय असेल, हा अँगल असेल. त्याचं कारण काय, ते दोघं काय एकामेकाचे परस्पर पूरक कोण आहे, अल्टरनेटिव्ह अँगल आहे. मग अँगल जेवढा Q असेल तेवढाच काय अँगल C असेल. मग आता पहिले इन ट्रायंगल ABC and similar to triangle PQR. PQ and triangle PQC. आता इथे पहिले अँगल C इज इक्वल टू अँगल C. काय लिहायचं इथं, जेवढा अँगल Q आहे तेवढाच काय अँगल आहे P. आता दोन अँगल जर कॉमन आहे, म्हणजे दोन अँगल सारखे आपले, तर पुढे प्रूव्ह करायची गरज आहे का, नाही. ए टेस्ट नुसार काय होतंय, ते प्रूव्ह होत आहे. कोको टेस्ट नुसार होतंय की नाही, दोन कोण सारखे आहेत तर. मग अँगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. आता बाय किच्या वरून टेस्ट A म्हणजे कोको टेस्ट नुसार वरील दोन्ही त्रिकोण हे समरूप आहे, असं लिहायचं खाली. आता जेव्हा असं उदाहरण असेल तेव्हा तुम्हाला PQ इज अ पॅरलल टू AB असेल नेहमी.
असं रे पी क्यू इज पॅरलल टू ए बी. हे उदाहरण आहे. आता असं जेव्हा असेल प्रूव्ह करण्यासाठी तेव्हा तुम्हाला पी क्यू इज पॅरलल टू ए बी राहील. आता ह्या दोन गोष्टी जर समजल्या असतील तर मला असं वाटतं की तुमच्या प्रॅक्टिस सेट मधले अर्धे क्वेश्चन तुमचे लगेच सॉल्व्ह होऊन जातील. उद्या जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट घेऊ तेव्हा तुम्हाला अर्धे क्वेश्चन जे आहेत ते डायरेक्ट म्हणजे मजेशीर कराल तुम्ही. अरे बापरे एवढं सोपं आहे, अरे बापरे एवढं सोपं आहे. मॅथ 1 आणि मॅथ 2 हे बहुतांश जणांना किचकट जातं. मी मान्य करते की थोडासा हार्ड सब्जेक्ट आहे, पण आपण जर मनापासून गेला तर याच्यासारखा सोपा सब्जेक्ट कोणता नाही.